हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आळूवडी आपण इथे आज बघणार आहोत. खूप सुंदर दिसतीये, खूप छान झालेली आहे. आजपर्यंत पीठ लागलेलं आहे, अतिशय सुंदर सुगंध सुटलाय. आणि ही आळूवडी कशी बनवायची हे जर तुम्हाला हवं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर आळूवडी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचं आहे आळूची पानं. तर देठ अशी आपल्याला छान लालसर रंगाची असतील अशी ही पानं घ्यायची आहेत. ती स्पेशली आपल्या आळूवडीसाठी खूप छान लागतात. म्हणजे खाताना ती गवगवत नाही घशामध्ये. तरीही आपण एक प्रिकॉशन घ्यायचं आहे. प्रत्येक पान असं आपण लाटण्याने छान दाबून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा आळूवडी बनवू तेव्हा ती घशामध्ये खवखवणार नाही. अगदी सोपी ट्रिक आहे. आणि अशा पद्धतीने मी सर्व पानं लाटण्याने छान लाटून घेते. आवश्यकता नसेल, जर बागेमधलीच आळू असेल तर ती खवखवत नाही. पण तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा, तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल. आता इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ज्वारीचं 1 वाटी पीठ घालून घेणार आहोत. ज्वारीच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल, बाजरीचं घातलं तरीही चालेल. थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे, थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण इथे घालून घेणार आहोत जिरं. अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण भरपूर असे हे पांढरे तीळ घालणार आहोत. तीळ खूप छान लागतात आळूवडीमध्ये, जरूर घाला. त्याच्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आणि हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण मी इथे घातलेलं आहे. चिंचेचा कोळही यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. म्हणजे आळूची वडी खूप छान होते आणि हे मिक्सचर अतिशय सुंदर होतं. ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आहे. तुम्ही ही जरूर ट्राय करून बघा. अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत आळूची वडी बनवण्याच्या. त्यातली ही एक पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आता भजीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपलं आळूवडीला लागणारं मिश्रण पीठ आहे जे तयार आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान लागलेलं आहे. आपण इथे सोड्याचा वापर नाही करणार आहोत. आपण इथे तेलाचा वापर करून ही वडी बनवणार आहोत. आता ज्या चाळणीमध्ये आपण वडी उकडायला ठेवणार आहोत त्याला आपण सर्व बाजूने तेल लावून घेऊयात. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आता आपण आळूवडी बांधायला घेणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात मोठं पान घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि सर्व बाजूनी पीठ लावून घ्यायचं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे, नक्की बनवून बघा. बनवल्यानंतर कसं जमलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही या पिठामध्ये मीठ कसं झालं आहे हे तुम्ही चेक करून मग त्याप्रमाणे पीठ लावायचं आहे. मी चेक केलेलं आहे, मीठ अगदी बरोबर आहे. आता एक पान असं लावल्यानंतर दुसरं पान आपण उलट लावणार आहोत. वडी बांधायला खूप सोपं पडतं. मला आळूवडी खूप आवडते, भयंकर आवडते. तुम्हालाही आवडते की नाही हे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आता पटापट आपण अशा पद्धतीने लावून घेऊयात. पक्ष पंधरवड्यात आळूवडी ही नक्कीच केली जाते. तर तुम्ही अशा पद्धतीने आळूवडी बनवून बघा. खूप सारे लेयर्स होतात आणि अतिशय अप्रतिम बनते. तुम्हाला हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता. आता इथे मी 4 पानांची एक वडी लावणार आहे. त्यामुळे चौथं पान मी आता अशा पद्धतीने लावून घेते. सर्व बाजूने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. खूपच छान दिसते आपली आळूवडी आता आणि काही मिनिटातच होणार आहे. दोन्ही साइड्स ज्या आहेत त्या अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे ती उकडताना पदर सुटणार नाहीत. आणि अशा पद्धतीने आपण वळून घेणार आहोत. अतिशय पारंपरिक पद्धत आहे. मधल्या पोर्शनला आपण परत एक थोडंसं पीठ लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने फोल्ड करून मस्तपैकी आळूवडी आपण बांधून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने मी अजून आळूवड्या बांधून घेते. आपल्या आळूवड्या इथे वाफवण्यासाठी तयार आहेत. मी एका साईडला पाणी ठेवलेलं होतं
आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. साधारण 15 मिनिटं आपण अशाच ठेवणार आहोत, म्हणजे छान उकडल्या जातील. झाकण घालून ठेवूयात आणि 15 मिनिटं नंतर आपण बघूयात. येस, आपली अळूवडी इथे झालेली आहे. तुम्ही पिठाला हात लावून बघू शकता. जर ते हाताला चिकटलं नाही म्हणजे अळूवडी आपली पूर्णपणे उकडून झालेली आहे. आता अळूवडी पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत आणि फ्राय करणार आहोत. तुम्हाला फ्राय जर करून आवडत नसेल तर तुम्ही थोड्याशा तेलामध्ये सुद्धा शॅलो फ्राय करू शकता. अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर वड्या खूप सुंदर पडतात आणि आतपर्यंत पीठ गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त लेयर्स आलेले आहेत. आता तळण्यासाठी आपल्या अळूवड्या इथे तयार आहेत. आता गॅसवरती मी ऑलरेडी तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात? माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. दोन्ही बाजूने आपण खूप सुंदर अशा गोल्डन आपण फ्राय करून घेणार आहोत आणि काही मिनिटातच अळूवडी आपली इथे तयार आहे. खूप सुंदर वातावरण झालेलं आहे. संध्याकाळच्या वेळेत सुद्धा चहाच्या बरोबर खाण्यासाठी अळूवड्या तुम्ही नक्कीच बनवू शकता. आहा, खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. रंगही खूप गोड आलेला आहे अळूवड्यांना. दोन्ही बाजूनी आपण मस्त अशा फ्राय करून घेणार आहोत आणि काही मिनिटातच अळूवड्या आपल्या इथे तयार आहेत. वा, सुंदर दिसतात. मस्त लेयर्सही आलेले आहेत. आता मी सर्व करून घेतेय. आपल्या अळूवड्या इथे सर्व करून झालेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.